कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि मग ते साऊथ इंडियन का त्यांना त्यांना आवडायचं? खूप आवडायची. का आवडायची नेहा? माहित नाही, त्यांना साऊथ इंडियन मूवीज पण फार आवडतात. मग ते काय करतात? काय करतात, बघत बसतात. कोणाला? अरे तसं नाही, म्हणजे काय नोकरी वगैरे कुठे करतात? नोकरी म्हणजे ते वसईला आहेत, बरं. क्वालिटी ऑफिसर आहेत. मला वाटलं काय ते बघत बसतात म्हणजे डोळ्याचे डॉक्टर वगैरे किंवा नंबर काढून देणारे वगैरे आहेत? नाही. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर कणकवली. तिथे बालपण गेलं? नाही, ऍक्च्युली मी इकडे मुंबईतच माझा जन्म ऍक्च्युली झाला. कुठे? ऍक्च्युली म्हणजे मी इकडे वडा. सासर कुठे आता तुमचं? वडा. सासर आता मी विरारला. आणि आपण काय करता? मी सिस्टर आहे, अल्ट्रासाऊंड असिस्टंट म्हणून डॉक्टर एल चिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव स्नेहल सुभाष जगताप. माहेर माझं विक्रोळी आणि सासरचं नाव स्नेहल अतिश मोहिते आणि सासर आहे डोंबिवलीला. बरं, तुमचं काय असं काय? माझं लॉकडाऊनचं लग्न आहे. हां, असं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. आणि त्यांना कोण आवडतं? नाही, ते पिक्चरच बघत नाही. नाही, काम 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 ते फक्त मलाच बघतात. किती बघा भाग्यवान तुम्ही. इकडे बघा नेहा नेहा आणि काय करतात. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव आहे स्नेहा अशोक तांबे आणि सासरचं नाव आहे स्नेहा अमित शिर्के. बरं. आणि माहेर कुठलं? पनवेलला आहे आणि सासर डोंबिवली. आपण काय करता? मी पण अल्ट्रासाऊंड असिस्टंट आहे डॉक्टर एल चिरानंदानी हॉस्पिटलमध्ये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? मला 11 वर्ष झाले. कसं जमलं ते? लव्ह मॅरेज आहे ते माझं. कुठे? आता पनवेल कुठे, डोंबिवली कुठे, तुम्ही नाही, आम्ही कुठे? ऍक्च्युली जॉबला पण एकत्र होतो. कुठे? इथे होते, मी टायपिंग शिकवायला होते वड्याला. तुम्ही टायपिंग शालीमार. शिकवायला होता? हो. तिथे आमचं म्हणजे ते ना ASDFGHLKJHJ स्पेस बार, बरोबर? मी तेवढंच शिकलो आणि सोडलं. ते काय तिकडे यायचे शिकायला? नाही, आम्ही एकत्र शिकवायलाच होतो. दोघेही शिकवायला? तिथे शिकलो आम्ही आणि तिथे शिकवायला पण चालू केलं. अरे वा. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कुठलं? आंबेडकर कॉलेज वडाळा. त्याच्यानंतर आमचं लव्ह मॅरेज मध्ये आम्ही फिरलो वगैरे नाही. लव्ह मॅरेज मध्ये फिरतात आणि मला होतं आम्ही एकमेकांना ओळखायला जास्त लागतं, मला तरी असं वाटतं लव्ह मॅरेज मध्ये. पण तुमचं काय बरोबर बोलतायत त्या? आधी ओळखणं गरजेचं असतं सर, त्याच्यानंतरच लव्ह होतं ना. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मध्ये बरं असतं म्हणतात हे असं काही ठरत नाही, पुढची परिस्थिती डिपेंड असते. नमस्कार. बोला. माहेर? माझं नाव माहेरचं नाव मीनाक्षी भिक्षण जगताप आणि सासरचं नाव मीनाक्षी दीपक नरवणकर. माहेर पण पवई आणि सासर पण पवई. पवईत कुठे? माहेर पवईमध्ये चैतन्यनगर आणि सासर गावठाण. मग हे चैतन्य कुठून निर्माण झालं? आमच्या दोघांचे एका कॉमन फ्रेंडमुळे जुळून आलं. म्हणजे लव पण बोलता येणार नाही आणि अरेंज पण बोलता येणार नाही असं काय. म्हणजे असं कसं काय बोलता येणार? असं अर्धवट रिपोर्ट देता का? एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह देता ना तुम्ही. मग असा कसा काय रिपोर्ट आला हा मधलाच? म्हणजे एक आमच्या दोघांची कॉमन फ्रेंड होती ना, त्यांना मी ताई बोलायचे. मग त्या ताईंना माझा स्वभाव आवडला. तिने तिच्या मित्राला, म्हणजे ती त्यांना भाऊच मानते, तर तिने सांगितलं अशी मुलगी आहे वगैरे करून. आणि काही दिवसानंतर ताईंनी मला विचारलं की तुला कसं वाटतंय करून ते. तर मी बोलले मला ठीक वाटतं, म्हणजे छान आहे स्वभाव वगैरे सगळं ठीक आहे. तर मी बोलले पण आधी त्यांना विचारा, कारण मी पण रागीट आहे, बडबडी आहे आणि ते शांत आहेत. हो तुम्ही खूप. तर त्यांना विचारा, बोलते नाही त्याला तर पसंत आहे. बोलले कसे पसंत आहे? मी त्यांना तुम्ही सांगितलेलं त्यांना. तर बोलले मी त्याला केव्हाच सांगितलंय. मग मला असं वाटलं अरे यार, मग त्यांच्याशी मी किती काय काय बोललेले, नको ती बडबड केलेली आहे, कसं वाटतं हे. पण झालं. मग त्या घरी पण आल्या दोघं जण, आईशी विचारपूस वगैरे पण केली, आईबाबांची वगैरे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष आता ह्या महिन्यात होती. मला सांगा, आता तुमच्या लग्नाला 9 वर्ष झाली ना. पटकन जर कधी काही झालं एखाद्या गोष्टीवरून, तर एक पाऊल मागे कोण घेतं? म्हणजे क्षमा, सॉरी असं कोण म्हणतं? तुम्ही किती? तेच बोलतात, कारण ऑप्शन त्यांच्याकडे पण नाहीये. ऑप्शन म्हणजे माघार घेण्याशिवाय मी तर आणखीन जास्त भांडेल त्यांना. तुम्हाला आवड आहे का, छंद आहे का? खूप आहे, खूप. म्हणजे भांडण हा माझा आवडीचा विषय. मी एवढाचा जरी विषय असेल तर फार मोठा करून. का असं करता तुम्ही? लहानपणापासून असं? आई पण तेच बोलते. मी लहान होते ना घरामध्ये, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला हव्या असतात. माहेरची माणसं आहेत,
ते जावयांवरती जास्त त्यांचं प्रेम आहे. आणि माझी आई माझ्या नवऱ्याला स्वतःचा लेक बोलते आणि मला सुनबाई बोलते. काय हालात असते. आणि आपण काय करता? मी तिथे मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट आहे, रेडिओलॉजी डिपार्टमेंट, डॉक्टर एल चिरानंद हॉस्पिटल. आणि आपण? मी पण रेडिओलॉजी अल्ट्रासाऊंड असिस्टंट. होय ना. तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? खूप वेळा. खूप वेळा झालाय. कोणाकोणाचा झालाय? हिचा माझा झालाय, काय माझा झालं हिचा होतं? झालाय. तुमचं काय झालं होतं? पेशंटवरून मोस्टली आमची भांडणं होतात. पेशंटवरून? तो बिचारा डोळे बंद करून पडलेला. तसं नाही, म्हणजे कुठला पेशंट घेण्यावरून बोला किंवा कुठला डिले झाला, कधी लेट येणं झालं, त्याच्यावरून मोस्टली अशी आमची भांडणं होतात. तुमचं कशामुळे झालेलं? दोघींचं आमचं अबोला? असं लिव्ह ऍट दॅट टाइम जर दोघींच्या पण लिव्ह निघतायत बाहेर, मग असं कसं, माझा माघार कोण घेणार, तू की मी, असं ह्याच्यावरनं भांडणं होतात आमची. आणि तुमच्या दोघीत कधी नाही? काय नाही. नाही, ते आमची सीता गीता आहे. एकदम हिच्याशिवाय ही जेवत नाही. जेवत नाही तुम्ही? नाही, तसं टायमिंग आमचं एकच आहे पण ड्युटीचा. जायला नाही भेटलं कॅन्टीन मध्ये तर तिथंच बसून खातील, पण दोघी खातील. हो. हा रिस्पेक्टेड आहे. हा आमच्या डिपार्टमेंट मधला मायकल जॅक्सन आहे. उभं राहून. सध्या तर नाही, उभं राहून जरासं थोडस उभं तिथेच. हा, 1 2 3. डेंजरस. खूप छान करते ते सर. जोरदार आहे. घरी पण करतात. कामात पण करते सर. रिपोर्टिंग वरून वगैरे काय असेल तर मग ते आम्हाला हसवते थोडस. म्हणजे एक विरंगुळा. तुमचा जो काही स्ट्रेस आहे तो कमी करायचा. करायचा. पण मिस्टर पण हो, रोज. दोघी डान्स हा, करतात. पोरी समोर रोज करते, म्हणजे ती शांत होते, मग ती पण माझ्यासोबत नाचायला लागते. मुलगी. आणि मिस्टर कधी शांत होतात? नाही, ते शांतच असतात. नाही, पण तुमच्या दोघांमध्ये त्यांचा स्वभाव शांत आहे. नाही, ते खूप तापट आहे, मी खूप शांत आहे, सौजवळ आहे. ते खूप चिडके आहेत. यांच्यामध्ये कोण चिडत का असेल? तुमचं काय म्हणणं? ह्या दोघांमध्ये हा. नाही, स्नेहल अशी म्हणजे शांतच आहे. हसमुख आहे, शांत आहे, म्हणजे ती अशी कुणाला भांडू नाही शकत. आणि या गप्पा आहेत त्या? ही डॅम्बिस आहे, 1 नंबरची. प्रॉपर मालवणी तडका येतो. मालवणी खूप छान बोलते. आणि मालवणी मध्ये ती अशी मध्ये मध्ये येईल, खूप तिला बोर वगैरे जर झालं तर मध्ये मध्ये येईल आणि काय नु वायनू बोलून तिची ती निघून जाईल. ते आम्हाला काय कळत नाही, सगळं डोक्यावर जातं, पण ती येऊन बोलून येता मालवणी येतात बोलतात. येता माका मालवणी बोलू. पण कसा काय, कशामुळे येतात? कशामुळे म्हणजे माझी जी बहिणीच होती ना, चुलत बहिणीस, त्याच्या वांगडांनी बोलूक शिकलंय. पण मला सांगा, तुमच्या घोवान जर त्यांच्या स्वभावात बदल करूक होयो असात तर काय करूक होय? मोठं कठीण प्रश्न असतात. एक वेळेस माझ्यात बदल होतलो, मग त्यांच्यात नाही होत. मग ते कसं ठरलेलं असं. काय ठरलेलं? टॅप मारलेला. कसा म्हणजे? मसुऱ्याचो असा. मग वागतलो, मग म्हणतात ना, मोडात पण वाकूचो नाही तसा. अच्छा, आठवड्यातून 3दा तुमका फिरोक घेऊन जातो? नाही गे बाय, खोटा किचक बोलून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.